विचार केला नव्हता की पुण्याला पोहोचता पोहोचता माझ्यासोबत एवढं असं होऊन जाईल. तर सर्व नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार. सकाळी तुमचा भाऊ मस्तपैकी आवरून बसला होता, कारण पुण्याला गेलं होतं. सकाळी एकदम लवकर आवरून झालं. तर मम्मी म्हणे पावसाचं वातावरण आहे, पण इथे ऊन पडून गेलं होतं, म्हणजे तिचा पचका झाला. आणि पहिल्यांदा तुमचा भाऊ आयुष्यात सोलो प्रवास करणार आहे, त्याच्यामुळे खूप मस्ती घुसली होती अंगात. पण थोड्या वेळातच कळेल की तुमच्या भावाची मस्ती कशी जिरली आहे ते. कारण की आता तुम्ही बघा, मी सकाळी 8 वाजता 8:15ला निघालेली आहे आणि आता इथे मी 12:30ला इथे फाउंटेनला पोहोचले. आणि मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट 3 वाजता हे मेट्रो स्टेशनला मी हे सीड्या जोडतीये बरे का, आणि ते पण मदत घेऊन गेलेली आहे मी तिथपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर घरी पोहोचता डायरेक्ट डोक्याची भाजी मंडई झाली आणि 4 वाजले. म्हणजे 8:30 ते 4 तुम्ही विचारच करू शकतात. आणि फायनली घरी पोहोचल्यानंतर असं वाटलं की मी माझ्या सासरवडिलांना माहेरी आली. डायरेक्ट 2 तास झोपून घेतलं आणि उठल्यानंतर मग थोबाड ताणलं, तुम्हाला दाखवलं. आणि मग त्याच्यानंतर दीदी आणि मी मोकार गप्पा गोष्टी केल्या आणि मग हे तिने फ्रेम दाखवली. आणि येस गाईस, त्यासोबत दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.